सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र चक्क आता भैरवीच्या सांगण्यात येऊन इकडे राजकुमारने चक्क या सावलीवरती आता अविश्वास दाखवलाय. जी सावली इतके दिवस अमृताची इतकी काळजी घ्यायची, इतकी तिची माया करायची आणि चक्क त्या सावलीवरती आज राजकुमारने अविश्वास दाखवलाय, तेही भैरवीच्या सांगण्यावरून. इथे मात्र भैरवीचा डाव आता सक्सेस झालेला आहे आणि इथेच इथेच ठेवलाय आता इकडे राजकुमार आणि भैरवी या दोघांनी मात्र खूप मोठा प्लॅन केला आहे, जेणेकरून सगळ्यांच्या समोर आता बारशामध्ये या सावलीचा खरा मुखवटा कशाप्रकारे सगळ्यांच्या समोर काढायचा आहे ना, ते आता बघत जरा. इकडे मात्र राजकुमार प्रचंड चिडलाय, कारण त्याचाही विश्वास बसलाय की खरंच हे सगळं सावलीने घडवून आणले, तेही ती कधीच आई होणार नाही ना. या सगळ्यांमुळे तिने मुद्दाम असं केलंय. आता जेव्हा हे सगळं राजकुमारलाही पटले, तेव्हा मात्र भैरवीला एवढी काही खुशी झाली आणि चक्क तिने ठरवले की राजकुमार, काही जरी झालं ना तरी मी मात्र तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तू खंबीर राहा. आणि काही जरी झालं का तरी त्या सावलीचा सगळ्यांच्या समोर खरा चेहरा आपण आणूयात. दुसरीकडे मात्र इकडे मुद्दाम मुद्दाम राजकुमारने मात्र अमृताला असं काही उचकवलंय, काही कर अमृता, पण आज आपल्या बाळाचं बारसं झालंच पाहिजे. इकडे सगळे मात्र तिला थांबवण्याचा प्रयत्न करतायत, पण हा राजकुमार तो मात्र मुद्दाम आता अमृताला भडकवतोय. काही जरी झालं ना तरी आज आपल्या मुलीचं बारसं व्हायलाच हवंय. आणि मग अमृताला आता सध्या काही कळत नाही, त्यामुळे तीही प्रचंड हायपर होते. काही जरी झालं ना तरी माझ्या मुलीचं आज बारसं झालंच पाहिजे. आणि मग काय, चक्क इकडे सावली ही सगळी तयारी करत असते आणि अमृता अमृता मात्र सावलीला म्हणत असते, खावली अगं किती वेळ लागणार आहे आणखीन, पटपट हात चालव ना. बिचारी सावली मात्र सगळं घाईघाईमध्ये करत असते. सगळं सजवून वगैरे ठेवलंय, अगदी पाळण्यासुद्धा सजवलंय. दुसरीकडे मात्र आता तिलोत्तमा खाली येते तर काय, सगळी ही गडबड घाई चाललेली. आणि मग मात्र तिलोत्तमा अशी काय सावलीच्या सणसणीत कानाखाली वाजवते, तिला हाताला धरून ओढते आणि म्हणते, काय गं, तुला समजत नाही, मी किती वेळ सांगितलंय ना की हे सगळं बंद कर म्हणून. किती वेळ सांगू तुला, बारसं होणार नाही, का मुद्दाम करतेस का. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मात्र राजकुमारला मनातल्या मनात आनंद होतोय. खरोखरच इथे राजकुमारचा खरा चेहरा मात्र आता सावलीच्या समोर येणार आहे. कशा प्रकारे त्यांनी भैरवीवरती विश्वास ठेवून माझ्यावरती अविश्वास दाखवला, त्यामुळे आता सावलीच्या आयुष्यात काय मोठं संकट येणार आहे. आणि या सगळ्या संकटात मात्र हा सारंग खरंच तिच्याबरोबर उभा राहणार का, की तोही त्याच्याच कुटुंबाबरोबर उभा राहणार. नक्की काय होणार आहे, खरंच सावली एकटी पडणार का इकडे जगन्नाथ मात्र या भैरवीचं सगळं कारस्थान सगळ्यांच्या समोर उघड करणार. हे सगळंच पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता चक्क ह्या भैरवीने ठरवले, काही जरी झालं ना तर या सावलीला मी आयुष्यातून उठवणारच. आणि म्हणून तिने मुद्दाम सगळं असं काय प्लॅनिंग केले. इकडे मात्र ह्या राजकुमारला खोट्यावर खोटे असे सगळे पुरावे दाखवते आणि शेवटी मात्र राजकुमार आता या सगळ्यांवरती विश्वास ठेवतोय आणि तिथेच त्यांचा सुरू होतोय प्लॅन. इकडे सावली मात्र बिचारी एवढी अस्वस्थ झाली, तिला समजत नाही काय करू काय नको, कारण सध्या माझ्या घरात म्हणजे माझ्या बाजूने घरात कोणीसुद्धा नाही आहे. इकडे सारंग सर, त्यांच्याशी काही बोलायला जावं तर तेही मलाच ऐकवतात. इकडे घरात तिलोत्तमा मॅडम, त्याही सतत मलाच बोलत असतात. अमृता वहिनी एकमेव होत्या ते म्हणजे माझ्या बाजूने उभे राहायच्या, पण आता सगळं त्यांच्याचमुळे घडतंय. खरंच वहिनी, का का असं वागताय, का तुम्ही असं वागताय. त्यामुळे सावली मात्र मनाशीच आता खूप त्रास करून घेत असते. सारंग म्हणतोय, सावली अगं तू शांत होणार आहेस की नाही, आणि मी तुला किती वेळा सांगू, हे परत परत तू असं काही करू नकोस. आणि मुळात म्हणजे तुझं आणि आईचं काही झालंय का, अगं तू बोललीस का काय आईला, आई किती चिडचिड करते ना. पण इथे कधी नाही ते प्रेक्षकांनो, सावलीचे आणि सारंगचे मात्र सतत भांडणं चालू आहेत, तेही अमृतावरून. आता इथे मात्र सावली म्हणत असते, सारंग सर, तुम्हाला का वाटतंय प्रत्येक वेळेस मी स्वतःच तुमच्या आईला काहीतरी बोलले असेल, का असं वाटतंय तुम्हाला, सारखं सांगा ना. म्हणजे घरात काही घडलं, सावलीने केलं असेल, घरात कोणी रागवलं किंवा कोणी नाराज दिसलं, सावलीमुळे झालं असेल. का प्रत्येक ठिकाणी सावलीच पाहिजे तुम्हाला, का सांगा ना. प्रत्येक सगळं घरात सावलीमुळेच होतं आहे का, सांगा ना. इथे सारंग समजू लागतो, म्हणत असतो, सावली अगं काय झालं आहे तुला, एवढी समजूतदार होतीस, मग अचानक अशी का वागायला लागलीस, अगं समजून घे ना. इकडे अमृतावेणीची परिस्थिती समजून घे आणि आईची परिस्थिती समजून घे ना तू. अगं अमृतावेणीचं हे सगळं झालं आहे ना, त्यामुळे आईला खूप मोठा धक्का बसला आहे. पण सावली मात्र
सारंगला इथे उलट उत्तर देऊ लागते. म्हणत असते, हो का? तुमच्या आईची वाईट अवस्था झाली, त्यांना वाईट वाटतंय, त्यांना मानसिक धक्का बसलाय. माझं काय? मला काहीच झालं नाही, मला काहीच वाटत नाही. मलाच का समजावताय तुम्ही, सांगा ना? प्रत्येक वेळेस मला गप्प करतात, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच तुम्ही तुमच्या आईला का नाही सांगत, त्यांना का नाही समजावत? आता ह्या सगळ्यांनी मात्र सारंग पुरता हादरून गेलाय. त्यालाही समजत नाही नक्की कोणाच्या बाजूने बोलावं, कोणाला बोलावं. तर इकडे एकाला राग येतो, दुसऱ्याला बोलावं तर तिसऱ्याला राग येतो. नक्की काय करू मी? सारंगची आता मध्येच गोची झाली, त्याला समजत नाही. दुसरीकडे मात्र हा राजकुमार, तो मात्र सावलीकडून सगळे अंदाज घेत असतो की नक्की नक्की तिच्या मनात काय चाललंय. खरंच हे सगळं बहिरमी म्हणते ती सगळं खरं आहे का? मला हिच्याकडून काढून घ्यायलाच पाहिजे. आणि मग काय प्रेक्षकांनो, आता ज्यावेळेस इकडे डोहाळ जेवणाचा वगैरे सगळा कार्यक्रम होतोय, त्यावेळेस मात्र राजकुमार मुद्दामून सावलीला म्हणत असतो, सावली काय गं, म्हणजे खरंच त्या दिवशी नक्की काय झालं होतं? सावली, मला खरं खरं सांग, नक्की अमृताचा कसा ॲक्सिडेंट झाला? खरंच ती स्वतःहून म्हणजे पुढे गेली, अचानक वाहन आलं, नक्की काय झालं एक्झॅक्ट मला सगळं सांग. इथे मात्र सावली आता सगळं सांगू लागते की कशाप्रकारे इकडे आता जेव्हा मी रस्त्यात उभी होते त्यावेळेस मात्र अमृतावेणी रिक्षात उभ्या बसलेल्या होत्या. आणि मग काय, अचानक गाडी आली आणि गाडी मला उडवणारच होती. तेवढ्यात अमृतावेणी मध्ये आल्या आणि मला त्यांनी बाजूला ढकललं आणि त्याच वेळेस गाडीने त्यांना उडवलं. आता हे सगळं ऐकून मात्र या राजकुमारच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली. त्याला मात्र इथे बरोबर समजले आता, म्हणजे हे सगळं ह्याच्यामुळे झाले. तर जर अमृताईला वाचवायला गेली नसती तर आज मात्र माझं मूल या जगात असतं. हे सगळं हिच्यामुळे झाले, म्हणजे खरंच हिनेच धक्का दिला. तर जर हिने धक्का दिला नसता आता अमृता ही बाजूला झाली असती आणि मग काय हे सगळं घडलंच नसतं. आता त्याला बरोबर भैरवी बोलते ना त्याची लिंक लागायला लागते. आणि मग काय, राजकुमार ठरवतो आता काही जरी झालं ना तरी सगळं सगळं आता सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. आणि मग मात्र भैरवीसोबत मिळून तो खूप मोठा प्लॅन करतो. आता ना उद्या सगळा बारशाचा मी प्लॅन केला आहे. त्याच बारशाच्या प्लॅनमध्ये तू ना त्या माणसाला म्हणजेच त्या रिक्षा चालकाला घेऊन तिथं यायचंच. आता भैरवी आणि ही जयंती अगदी त्यांचं बरोबर इथे निशाणा बसला आहे, त्यामुळे एवढ्या काही खुश असतात ना. प्रसाद बघितलेस, जयंती अगं आज मी एवढी खुश आहे ना, खरंच आत्तापर्यंत मी एवढी खुश कधीच झाले नव्हते. आता मला बरोबर त्या सावलीला धडा शिकवता येईल. तिने मला काय चॅलेंज दिलं होतं की आमच्या कुटुंबाच्या आसपास फिरकायचं नाही ना, कुणाच्या जवळ जायचं नाही. पण आता बघ म्हणावं, तुलाच नाही त्या कुटुंबातून बेदखल केलं ना तर नावची भैरवी नाही. आता प्रेक्षकांनो, इकडे भैरवी मात्र चक्क बारशाच्या दिवशी इथे या रिक्षावाल्याला घेऊन येणार असते आणि सगळं खोटं नाट्य त्याच्या डोक्यात भरवलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर कबूल करायला होते की खरंच हे सगळं सावलीने घडवून आणले. तिला आई होता येत नव्हतं ना, ती आई होणार नव्हती म्हणून मुद्दाम तिने हे सगळं केले. तिच्या डोळ्यात खूपत होतं, अमृता आई होणार होती ना आणि हेच तिला नको होतं. हे सगळं सुख तिच्या वाटेला येणार नव्हतं ना, म्हणून मुद्दाम तिने केले. आता मात्र इथे या भैरवीला बघून तर काय, या तिलोत्तमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती मात्र या भैरवीवरती ओरडू लागते आणि म्हणू लागते, काय गं, तुझी परत इथे येण्याची हिंमत कशी झाली सांग ना. आणि ते मात्र तिला खूप सारं काय काय बोलायला लागते. पण राजकुमार मात्र इथे थांबवतो, म्हणतो, थांब बाई, 1 मिनिट, त्यांच्या अंगाला हातही लावू नको. आणि हे बोलणं ऐकून तर काय सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. अशी या भैरवीने काय जादू केली? आता मात्र इकडे राजकुमार सगळा प्रकार सांगू लागतो की कशा प्रकारे हे सगळं सावलीने केले. ह्या सगळ्यांच्या मागे फक्त आणि फक्त सावली. तू सांगितलंस तिला घराच्या बाहेर जाऊ नका, पण तरीही ती गेली. तुझा कधीही शब्द न मोडणारी सावली चक्क तुझा शब्द मोडून गेली तर गेली. पण काय, इथे नंतर रिक्षा बंद पडली. आता रिक्षा बंद पडल्याच्या नंतर ती रस्त्यात उभं राहिली, मागून गाडी आली, अचानक अमृता तिला धक्का द्यायला गेली, पण ॲक्सिडेंट सावलीऐवजी अमृताचा झाला. मला सांगणं, हे सगळं कसं कसं घडू शकतं? म्हणजे सावलीने इथे अमृताला धक्का देऊन गाडीच्या समोर पाडले आणि हे सगळं मला ह्या रिक्षावाल्याने सांगितले, स्वतःच्या तोंडून कबूल केले. आता त्यावेळेस मात्र प्रेक्षकांनो सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसलाय. सावलीचे तर काय रडून हाल झालेले असतात, पण इथे राजकुमार मात्र ठाम असतो त्याच्या मतांवरती. काही जरी झालं ना तरी हे सगळं सावलीमुळे झाले. आणि तुम्ही आजपर्यंत ज्या सावलीला एवढं डोक्यावर बसवलंय ना, तीच एवढी पाताळ यंत्री सावली ना, तिने स्वतःने माझ्या बाळाचा घात केलाय, माझ्या बाळाचा जीव घेतलाय, खुनी माझ्या बाळाची ती खुनी. आता हे सगळ्यांमुळे तर काय सारंगला बिचारायला एवढा धक्का बसलाय.
तो मात्र सावलीकडे बघतच राहतोय. सावलीला समजत नाही हे राजकुमार सर काय बोलताय. ती मात्र राजकुमारला समजावण्याचा प्रयत्न करते की अहो काय बोलताय तुम्ही आणि सगळं सगळं कुणाच्या सांगण्यावरून, ह्या भैरवी माईच्या. अहो तुम्हाला माहिती ना आत्तापर्यंत त्यांनी किती आणि काय काय कारस्थाने केलीत, पण तरीही तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवताय. पण इथे मात्र राजकुमार शांत बसत नाही. तो बाद झालं सावली, तुझी जी नाटकं होती ना ती तुझ्या नवऱ्यासमोर करायची. आता माझ्यासमोर तुझी नाटकं चालणार नाहीत. आणि मुळात म्हणजे हा रिक्षावाला, ह्याला मी जुना ओळखतो, जुन्या खूप दिवसापासून मी त्याला ओळखतोय. त्यामुळे त्यांनी स्वतःहून माझ्यासमोर सगळं कबूल केले. आता बोल ना, काय बोलणार आहेस? आहे तुझ्याकडे बोलण्यासाठी काही? का केलंस असं सांग? माझ्या बाळाचा जीव का घेतलास तू? इथे मात्र सावली आता गयावया करू लागते. त्याच्यासमोर हात जोडू लागते. प्लीज प्लीज माझ्यावरती असे आरोप नका लावू. खरंच मी सगळं नाही केलं. पण प्रेक्षकांनो, आता खरंच घरातले इकडे या राजकुमारवरती विश्वास ठेवतील का? की इथे मात्र राजकुमारचं भयानक रूप समोर येईल आणि नक्की पुढे काय होणार आहे? जगन्नाथ मात्र कशाप्रकारे आता या सगळ्यांच्या तळागळाशी जाणार आहे आणि कशाप्रकारे हे सगळं कारस्थान भैरवीचं आहे हे शोधून काढणार आहे, हे पाहणं मात्र तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, तुम्हालाही प्रत्येक एपिसोडमध्ये जगन्नाथला पाहायला आवडेल का? आवडत असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा हा रिस्पॉन्स कळवा. आणि असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मात्र अजिबात जाऊ नका.